नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। अमित राज्याध्यक्ष आज खचला होता। स्वतःचं प्रेम नव्हता वाचवू शकत तो, असंच वाटत होतं त्याला। डिप्रेशनमध्ये गेला होता। त्या नैराश्यातच त्याने त्याच्या वॉर्डरोबमधून त्याची गन काढली आणि डोक्याला लावली। आता सगळं संपलंय। आय एम सॉरी जानू, मी तुझा चांगला नवरा नाही बनू शकलो। मी विश्वासघात केलाय तुझा, धोका दिलाय तुला। आय एम सॉरी मॉम अँड डॅड, मी तुमचा चांगला मुलगाही नाही बनू शकलो। जमलंच तर मला माफ करा। त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि डोळे मिटले। थोड्याच वेळात गनचं ट्रिगर दाबलं आणि गोळी झाडल्याचा आवाज झाला। आता पुढे। त्याच्या गनला सायलेन्सर होतं म्हणून जास्त आवाज झाला नाही, पण त्याने डोळे उघडून पाहिलं तर त्याचा हात त्या गनसहित वर उचलला गेला होता आणि ती गोळी छताला लागली होती। आता त्याची नजर समोर गेली तर समोर भरल्या डोळ्यांनी जानू उभी होती, जिने एका झटक्यात ती गन त्याच्या हातातून खेचून घेऊन फेकून दिली आणि त्याला छातीशी घट्ट आवळून रडू लागली। तिचा तर जीवच बाहेर आला होता जेव्हा तिने त्याच्या हातात गन पाहिली होती। जर तिला थोडा जरी उशीर झाला असता तर किती मोठा अनर्थ घडला असता। सगळं होत्याचं नव्हतं झालं असतं। जेव्हा तो तिच्या रूममध्ये गेला होता तेव्हा ती जागीच होती। तिला चाहूल लागली होती त्याची। तिचा मीत होता तो। त्याच्या श्वासाच्या गतीने पण ती त्याला ओळखू शकत होती। पण तो तिच्या रूममध्ये आला होता तेव्हाच तिला धाकधूक वाटली होती। काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटत होतं। खूप भीती वाटू लागली होती। ते असतं ना हार्ट टू हार्ट कनेक्शन, तसंच काहीसं। म्हणून ती तिथून निघून थेट त्यांच्या बेडरूममध्ये आली होती। का मीत, हे असं पाऊल उचलताना एकदाही माझा विचार नाही आला का तुमच्या मनात? ती रडून रडून त्याला घट्ट आवळून बोलत होती। तशा त्याच्याही डोळ्यांना धारा लागल्या। जानू सोड मला, मला नाही जगायचंय, प्लीज मला नाही जगायचंय, आय एम सॉरी। तो तिच्या मिठीतून स्वतःला सोडवत होता आणि बोलत होता। तशी ती अजूनच रडू लागली। ठीक आहे, नाही जगायचंय ना, मग ठीक आहे, करा तुम्हाला जे करायचं आहे ते, पण त्याआधी मीच स्वतःला संपवून टाकते। कुठे आहे ती गन? ती बोलली आणि तिने ती गन तिच्या डोक्याला लावली। तसा तो मात्र सैरभैर झाला। त्याने घाबरून ती गन तिच्या हातातून खेचून घेऊन फेकून दिली आणि आता तिच्या पोटाला विळखा घालून ढसाढसा रडू लागला। जान, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, तो बोलला। मी पण कशी जगू शकेल मी तुमच्याशिवाय? तुम्ही याचा विचार नाही केला का? ती बोलली। आय एम सॉरी जान, पण तुला नाही माहीत मी कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे सध्या, तो तिच्यापासून नजर चोरत म्हणाला। सिच्युएशन कोणतीही असू दे मीत, पण सुसाईड हा त्यावर उपाय कधीच नसू शकतो। तुम्ही तर मला किती मोटिवेट करत असतात, मग आज तुम्हीच हे पाऊल उचललं? कुठे गेला तो माझा अमित राज्याध्यक्ष, जो सगळ्यांसाठीच एक मोटिवेशन आहे? ती बोलली। कॉज आय लव्ह यू सो मच, आय कांट इवन इमॅजिन माय लाईफ विदाऊट यू। कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे। मी माझं आयुष्य तुझ्याशिवाय इमॅजिन पण करू शकत नाही, तो बोलला। पण मी कुठे जाणार आहे तुम्हाला सोडून? तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे मीत, ती बोलली। तुला सत्य नाही माहीत जान, माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय। तुझा गुन्हेगार आहे मी, ज्याची कितीही शिक्षा भोगली तरी ते गिल्ट माझ्या मनातून नाही जाणार। मी विश्वासघात केलाय तुझा, पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस। मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय, तो खूपच आर्ततेने बोलला तिला। मी कुठेच नाही जाणार तुम्हाला सोडून, तुम्ही प्लीज हे रडणं थांबवा आधी, ती बोलली। जानू, तुला माहीत नाहीये मी काय केलंय म्हणून तू अजूनही शांत आहेस, पण आज मला तुला ते सत्य सांगावंच लागेल, नाहीतर माझं मन अजूनच मला खात राहील। मी आधीच माझ्या स्वतःच्या नजरेत पडलोय, मला अजून हे गिल्ट घेऊन नाही जगायचंय। तुला काहीच माहीत नाही जानू,
तो बोलला. मला सगळं माहीत आहे मीत. तिने त्याचा चेहरा वर केला आणि त्याच्या डोळ्यात बघून बोलली ती. तसं त्याने मात्र विजेचा झटका लागावा तसं तिला स्वतःपासून दूर केलं. काय माहीत आहे तुला जानू? त्याने घाबरतच विचारलं. आता तो तिच्या नजरेला नजर पण देऊ शकत नव्हता. सगळं माहीत आहे मला मीत. तुम्ही दिल्लीला गेलेलात तेव्हा काय घडलं ते सगळं माहीत आहे मला. ती शांतपणेच बोलली, पण तो मात्र आवासून तिच्याकडे पाहू लागला. त्याला आता स्वतःचीच घृणा वाटू लागली. तो तिच्यापासून दूर जाऊ लागला. पण तिने त्याला जवळ ओढलं आणि बेडवर बसवलं. ती पण त्याच्या बाजूने बसली. मीत, आपलं प्रेम खरंच इतकं कमकुवत आहे का, जे फक्त शरीरापुरतं मर्यादित असेल? मी तुमच्यावर प्रेम केलंय मीत. तुम्हाला लक्षात नसेल तर मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देते की तुम्हाला न पाहताच मी तुमच्या प्रेमात पडले होते. मी तेव्हा माझ्या मीतवर प्रेम केलंय जेव्हा त्या नावाला चेहराच नव्हता. मी तुमच्या मनावर प्रेम केलंय, तुमच्या आवाजावर प्रेम केलंय, तुमच्या आत्म्यावर प्रेम केलंय मीत. मग असं असताना कोणतीही स्त्री फक्त एका रात्रीच्या त्या शारीरिक संबंधानंतर तुम्हाला माझ्यापासून वेगळं कशी करू शकते मीत? आणि तेही तुम्ही नशेत असताना तुमचा फायदा घेऊन. हे असं काही कारस्थान रचून तर नाहीच नाही. जोपर्यंत तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यावर फक्त मीच अधिराज्य गाजवत असेल तोपर्यंत तुम्हाला माझ्यापासून कोणीच तोडू शकत नाहीत मीत. अगदी देवही नाही. मग ही तर एक क्षुल्लक बाई आहे. आपलं प्रेम वेगळं आहे मीत. जगावेगळं आहे. जिथे मीत आहे तिथे त्याची जान सदैव असणार आहे. मला खेद फक्त ह्याच गोष्टीचा आहे की तुम्ही तुमच्या जानूला काहीच सांगितलं नाही आणि फक्त स्वतः एकटे ते दुःख सोसत राहिले. माझ्यावर विश्वास नव्हता का तुमचा मीत? की मी तुम्हाला समजून घेईल नव्हतं का वाटलं तुम्हाला? ती बोलत होती आणि तो फक्त ऐकत होता. त्याने तिला खेचलं आणि कच्च मिठी मारली. आम सॉरी जान, आम सॉरी. मी खूप घाबरलो होतो. मला वाटत होतं की जेव्हा तुला हे सगळं कळेल तेव्हा तू मला सोडून निघून जाशील. मला भीती वाटत होती. तुझ्यापासून दूर नव्हतं जायचं मला जान. तो तिला मिठी मारून ओक्साबोक्शी रडत होता आणि स्वतःला त्रास करून घेत होता. स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे बघा जरा. थोड्या वेळापूर्वी तर जीव तेवढा जायचा बाकी होता माझा, ती रडवेल्या आवाजात म्हणाली. तसा तो शांत झाला आणि तिच्याकडे पाहू लागला. जान, पण तुला हे सर्व कसं काय माहीत? त्याने विचारलं. तशी ती थोडी ओठांच्या कोपऱ्यात हसली. मी तुमची जान आहे, तसे तुम्ही पण माझे मीत आहात. तुम्ही माझी काळजी घेऊ शकतात तर काय मी तुमची काळजी नाही का घेऊ शकत? ती किंचित हसत बोलली. तसं पुन्हा त्याने तोंड पाडलं. आता काय झालं मीत? तिने विचारलं. जानू, मी तुझा विश्वासघात केलाय. त्याचं गिल्ट घेऊन मी कसा जगू? मी, माझं मन, माझं तन फक्त आणि फक्त तुझं आहे आणि म्हणून मी आता तुला अजिबात नजरही देऊ शकत नाही. तो खाली मान घालूनच बोलला. तसं तिने त्याचा चेहरा तिच्या ओंजळीत पकडला. मीत, आणि जर मी तुम्हाला म्हणाले की यू आर इनोसंट, तुम्ही असं काहीच नाही केलं आहे, तुम्ही निरपराध आहात तर? ती बोलली तसा तो अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागला. व्हॉट? त्याने विचारलं. येस माय मीत, यू आर इनोसंट, ती त्याच्या गालावर किस करत बोलली. तसा तो मात्र स्तब्ध झाला. पण जानू कसं? मी तर त्या दिवशी तिथेच होतो, तिच्याच रूममध्ये, आणि आमचे कपडे पण. त्याला बोलताना पण लाज वाटत होती आत्ता. तो तुमच्यासाठी निर्माण केलेला भास होता मीत, आणि तुम्ही त्याला फसलात, ती बोलली. काय? तो बोलला. त्यावर तिने हो मध्ये मान डोलावली. मीत, मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते की त्या सानिकाचे मनसुबे मला काही ठीक वाटत नाहीत, पण तुम्ही मात्र अजिबात ऐकलं नाही माझं. मला का कुणास ठाऊक असं नेहमी वाटायचं की ती बोलते एक आणि तिच्या मनात मात्र काहीतरी दुसरंच चालू असतं. ती जेव्हा जेव्हा तुमच्या आसपास असायची मी नेहमी इन्सिक्युअर फील करायचे. मला खूप धाकधूक असायची, जे मी तुम्हाला बोलूनही दाखवले होते. पण तुमची लहानपणीची मैत्रीण म्हणून तुम्हाला तिचं वागणं नव्हतं खटकत. मग मात्र मी तुमच्याही नकळत एक डिटेक्टिव्ह ठेवला होता तिच्या मागे,
जो मला तिचं सगळं शेड्यूल सांगेल. ती बोलली, पण तो मात्र शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहू लागला. असं पाहू नका तुम्ही माझ्याकडे, प्लीज. हे मी तुमच्या सेफ्टीसाठी केलं. तुम्ही पण तर माझ्या सेफ्टीसाठी आधी असा डिटेक्टिव्ह अपॉइंट केलाच होता ना. आय एम सॉरी, पण मला हे करावंच लागलं. एक तर तुम्ही माझं ऐकत नव्हतात आणि त्या सानिकाचा पण मला काही चांगला हेतू दिसत नव्हता. प्लस ती सूरज सिंघानियाची बायको, त्यामुळे तुमच्या इतकीच पॉवर तिच्याकडे पण असणार होतीच. जर रियासारखं तिने तुम्हाला फसवलं तर? हेच नेहमी माझ्या डोक्यात असायचं, म्हणून मला हे करावं लागलं. जेव्हा तुम्ही दिल्लीला गेले होते तेव्हा ती तुमच्यासोबत नव्हती, म्हणून मी बिनधास्त होते. म्हणून तुम्ही जेव्हा परत आलात आणि माझ्याशी तुटकपणे वागू लागलात तेव्हा पण माझा संशय तिच्यावर नव्हता गेला. मला कळत नव्हतं असं काय कारण असेल की तुम्ही माझ्याशी असं वागत आहेत. तुम्ही पण काहीच सांगत नव्हतात. खूपच भीती वाटत होती मला. नक्की काय कारण आहे हे कळत नव्हतं, म्हणून मी पण खचून गेले होते. पण 4 दिवसांआधी मला माझ्या त्या डिटेक्टिव्हचा फोन आला आणि त्याने मला सर्व हकीकत सांगितली. त्याच्याकडे प्रूफ्स नव्हते म्हणून त्याने मला आधी काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा त्याला प्रूफ्स मिळाले तेव्हा त्याने मला कॉल केला आणि सगळे प्रूफ्ससुद्धा मला दिले. आणि ते पाहून मात्र मी शॉक झाले. मला त्या सानिकाचा इतका राग आला होता, जीव घ्यावासा वाटत होता तिचा. ती बोलत होती आणि तो फक्त ऐकत होता. त्याला तर विश्वास बसत नव्हता की त्याची नाजूक जानू हे असं काही पण करू शकते. कोणते प्रूफ्स आहेत ते जान? त्याने विचारलं. हे बघा. तिने तिच्या मोबाईलची स्क्रीन ओपन केली आणि त्याला एक व्हिडिओ दाखवू लागली. त्या व्हिडिओमध्ये अमित आणि सानिका दोघेही होते. अमितला नशा चढली आहे हे स्पष्ट दिसत होतं. सानिका अमितला जवळ ओढत होती, पण तो मात्र तिला झिडकारत होता. तू माझी जानू नाही आहे, लिव्ह मी, असंच बोलत होता तो. नशेत पण तो विसरला नव्हता की त्याच्यासोबत असलेली मुलगी जानू नसून दुसरीच कोणीतरी आहे. पण सानिका मात्र खूपच जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती आणि वारंवार कॅमेऱ्याकडे पाहत होती. अमितला मुद्दाम सेड्यूस करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो मात्र बधत नव्हता तिला. आणि एक क्षण असा आला की अमितची होती नव्हती ती सगळी शुद्ध हरपून गेली आणि तो बेडवर झोपून गेला. आता मात्र ती वेडीपिशी झाली, कारण तिचा प्लॅन जो चौपट झाला होता. आता त्या व्हिडिओमध्ये पुढे दिसू लागले की सानिका स्वतःच अमितला तिच्या अंगावर घेऊन वेगवेगळ्या पोज देत होती, ज्यामध्ये तो तर झोपला होता, पण नंतर कदाचित त्याच पोजेसचे मग तिने फोटोज क्लिक केले असावे, जे तिने अमितला पाठवले होते. अमित टक लावून तो व्हिडिओ पाहत होता, पण आता तो व्हिडिओ बघून तो मात्र जागच्या जागी स्तब्ध झाला होता. त्याच्या हाताच्या नसा फुगल्या होत्या, इतका तो चिडला होता. आय विल किल दॅट बास्टर्ड, तो रागातच बोलला आणि चाकचा उठला. पण जानूने मात्र त्याच्या हाताला पकडलं आणि त्याला बसवलं. नो मित, नॉट नाव, ती बोलली तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. बट व्हाय जान, त्याने जानूलाच प्रश्न केला. मी सांगते म्हणून, प्लीज, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, ती बोलली. तशी त्याने होमध्ये मान डोलावली. पण आत्ता मात्र त्याच्या डोळ्यातून टचकन पाण्याचा एक थेंब पडला. त्याला असलेलं इतक्या दिवसांचं गिल्ट त्याच्या मनातून निघून गेलं होतं. तो फक्त त्याच्या जानूचा होता आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तिचाच राहणार होता. त्याने तिला गच्च मिठी मारली. थँक्यू जान, थँक्यू सो मच. तुला आयडिया नाही आहे की तू मला किती मोठ्या गिल्टमधून बाहेर काढलंस. तुझा विश्वासघात करून मी जगूच शकलो नसतो जान, तो रडून तिला मिठी मारून बोलत होता. तशी ती पण त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला गोंजारत होती. पण जान, हे तू मला आधीही सांगू शकत होतीस, मग का नाही सांगितलंस, त्याने विचारलं. मीत, ज्या दिवशी मला हे कळलं ना, त्या दिवशी मी मुद्दामहून तुमच्याशी भांडून आपल्या रूममधून बाहेर गेले आणि तुमच्यावर राग असल्याचं नाटक केलं, कारण मला त्या सानिकाला दाखवून द्यायचं होतं की आपल्या दोघात चांगलंच खटकलं आहे, जेणेकरून ती मोगाम राहील आणि मी माझा पुढचा प्लॅन वर्क करू शकेल. तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर तुमच्या चेहऱ्यावर जे दुःख होतं ते रिअलमध्ये नसतं दिसलं तिला. मला तिला निर्धास्त ठेवून बाकीची कामं उरकून घ्यायची होती. हे प्रूफ्स तर मिळाले,
पण अजून काहीतरी आहे जे मला तिच्याकडून घ्यायचं आहे, जेणेकरून मी तिला प्रूफसहित मिस्टर सूरज सिंघानियाच्या समोर उभी करीन, ती बोलली. अच्छा, म्हणून तू मला हे आधी नाही सांगितलंस, तो बोलला. हो, पण खरंच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. निदान हा आजचा दिवस तरी नसता बघायला मिळाला. माझा तर जीव जायची वेळ आली होती मीत. पण मला कुठे माहीत होतं हा माझा वेडा मीत असं काही करेल. ती चेहरा बारीक करून बोलली. तशी त्याने मान खाली घातली. आय एम सॉरी, तो बोलला. पण असे कोणते प्रूफ शोधणार आहेस तू, थोड्या वेळाने त्याने विचारलं. ते तुम्हाला नंतर कळेलच, ती बोलली. ओके, पण हा व्हिडिओ कसा मिळाला तुला? म्हणजे इतकं रेप्युटेड हॉटेल होतं ते, तिथे असं प्रायव्हेट रूममध्ये CCTV कसं काय असू शकतं, त्याने विचारलं. हो नक्कीच, नव्हताच CCTV तिथे. हा व्हिडिओ तर तिच्याच मोबाईलमध्ये तिनेच शूट केला होता. जर तुमच्यात असं काही झालं असतं तर त्यासाठी तुम्हाला ब्लॅकमेल करून ती तुमच्याकडून जे हवं ते मिळवू शकत होती. म्हणून तर जेव्हा तिचा हा प्लॅन फेल झाला तेव्हा तिने ते वेगवेगळ्या पोजमध्ये तुमचे आणि तिचे फोटोज काढून तुम्हाला दाखवले. ती बोलली तसा तो आवासून तिच्याकडे पाहू लागला. सानिका त्या लेवलवर येऊन ठेपली होती ज्याचा त्याने विचार पण केला नव्हता. तिला तो त्याची चांगली मैत्रीण समजत होता, पण ती तर, त्याला आता भयंकर राग येत होता तिचा. पण त्याच्या जानूवर प्रेमसुद्धा त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने येत होतं. ती फक्त नावाने त्याची बायको नव्हती, तर कर्माने सुद्धा त्याचीच बायको होती. स्वतःचीच सद्सद्विवेक बुद्धी जपत तिने आज त्याच्यासाठी जे काही केलं होतं ते क्वचितच कोणती बायको आपल्या नवऱ्यासाठी करू शकली असती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तिने भुवई उंच करूनच विचारलं की काय, पण तो मात्र एकटक डोळ्याची पापणी न लावता तिच्याकडे पाहत होता. आज कितीतरी दिवसांनी तो असं अधीर होऊन तिच्याकडे पाहत होता, ज्यामुळे तिच्या श्वासाची गती खूप जास्त प्रमाणात वाढली होती. ती भेदरलेल्या नजरेने त्यालाच बघत होती. तो हळूहळू तिच्यावर झुकत होताच की इतक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तसं जानूने पटकन त्याला ओढलं आणि ती बेडवरून खाली उतरली आणि मग ते दोघेही त्या काऊचच्या मागे जाऊन लपले. जानूला काही कळत नव्हतं की रूममध्ये कोण आलं असेल, कारण त्यांच्या बेडरूमचा ॲक्सेस फक्त त्या दोघांनाच होता. पण इतक्यात सानिकाचा आवाज आला. अमित, अमित, वेअर आर यू? सानिकाला काही ते दोघे दिसत नव्हतेच, कारण रूममध्ये पूर्ण अंधार होता आणि फक्त ते बसले होते तिथला फक्त एक लाईट सुरू होता. पण ते दोघेही काऊचच्या मागे लपले असल्यामुळे तिला ते दोघेही दिसले नव्हते. तिने लाईट्स ऑन करण्याचा प्रयत्न केला, पण अमितने मात्र त्या बाजूच्या सगळ्या लाईट्सचे मेन स्विच बंद केले होते. पण तिचा आवाज ऐकून इथे जानूने मात्र डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. ही आपल्या रूममध्ये आलीच कशी? हिला आपल्या रूमचं ॲक्सेस कसं मिळालं? जानू एकदम धारधार नजर ठेवून बोलली त्याच्यावर. तसे त्याचे धाबे दणाणले. ते कालच तिच्या फिंगरचे एक्सप्रेशन्स दिले होते. सॉरी, अमित खाली मान घालून बोलला. तशी ती मात्र खाऊ का गिळू ह्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. पण आता मात्र त्याला घट्ट पकडून इकडे तिकडे नजर फिरवत होती ती, जेणेकरून सानिकाची नजर त्यांच्यावर पडू नये. तो मात्र एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता, ज्याची तिला तसूभरही कल्पना नव्हती. ती घाबरून त्याला जवळ ओढून बसली होती, कारण अजून तरी तिला सानिकाच्या समोर यायचं नव्हतं. तिचा जो पण सोक्षमोक्ष ती लावणार होती तो फायनलच लावणार होती, म्हणून सध्या शांत बसली होती ती. पण तो मात्र त्याच्या वेड्या जानूकडे एकटक पाहत होता. थोड्याच वेळात सानिका त्यांच्या बेडरूममधून निघून गेली. तसा तिने सुटकेचा निश्वास सोडला. गेली ती? जानू त्याच्याकडे पाहून बोलली. पण त्याचं लक्ष होतं कुठे तिच्या बोलण्याकडे? तो एकटक फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि त्याला तसं पाहून हिच्या हृदयाची धडधड कायच्या काय वाढली होती. त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. इतका तो जवळ आला होता तिच्या. त्याची नजर आता तिच्या चेहऱ्यावरून खाली येत तिच्या ओठांवर स्थिरावली. तसे आपोआप तिचे डोळे मिटले गेले आणि त्याने तिच्या ओठांवर हल्ला चढवला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा.
चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.